मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्यामुळेच क्रिकेटचा आनंद, क्रिकेटची मेजवानी आज आपल्या समोर इथे सादर केलेली आहे। क्रिकेटचा आनंद घेण्याची सुवर्ण संधी आपल्या सर्वांनाच इथे लाभलेली आहे। एक मोठ्या रकमेची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 1,11,000 रुपये आणि झळाळता चमचमणारा भव्य दिव्य चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा 25,000 रुपये आणि आकर्षक चषक। प्रथम क्रमांकाचे पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत विनोद भाऊ पाशीलकर। द्वितीय क्रमांकाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय विजयरावजी मोरे। तृतीय क्रमांकाचे पुरस्कर्ते आहेत रोहिदास शेठ पाशीलकर आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत बापूशेठ लिंबोरे। त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये आपण एका खेळाडूची निवड करतो सामनावीर म्हणून, आणि त्या सामनावीरास आपण एक आकर्षक चषक देऊन सन्मानित करत आहोत। हे सर्व चषक सन्माननीय नरेश भोगटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहेत। त्याचप्रमाणे मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज या स्पर्धेचा यासाठी आपण चषक देणार आहोत ते सन्माननीय नयन रटाटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। मालिकावीरासाठी एक स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत आणि त्या मालिकावीराचा सुद्धा इथे सन्मान करणार आहोत। मालिकावीराचं पारितोषिक आपण पाहतोय एक सुंदर स्पोर्ट्स सायकल आहे आणि ही सायकल पुरस्कृत केलेली आहे ती सौभाग्यवती सुवर्णा सचिन रटाटे सरपंच साहेब यांच्यातर्फे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी कूलर देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि हा कूलर पुरस्कृत केलेला आहे तो सन्माननीय संजय भोगटे यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक कूलर आहे आणि तो कूलर सन्माननीय सूर्यकांत जी मोरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। तर या सर्व मान्यवरांचे, सर्व पुरस्कर्त्यांचे आणि सर्व आयोजकांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आणि आता मात्र आपण वळणार आहोत मैदानाकडे। कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय पप्या महाबळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय पप्या शेठ महाबळे मंडळातर्फे सन्माननीय सतीशजी जाधव यांनी विनंती केलेली आहे आपणास की आपण व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं आणि व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घ्यावा। तर सामना सुरू होतोय। पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय हा सामना 5 षटकांचा असेल। सुंदर असा माहोल, सोनेरी सूर्याची किरणे आणि वातावरणामध्ये आपण पाहतोय थंडपणा जाणवतोय। सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा आलेला आहे। या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। ऑप्शन के बाहर डप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ कट होती हुई नजर आई। खड़े खड़े खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, गेंद तक नहीं पहुंचे थे और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। लगातार 2 गेंदें
एक गेंद यहाँ पे बिंदी, पहली गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया था। एक रन के साथ यहाँ पे रनों की संख्या का आगाज तो हो चुका है। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा लाजवाब ऑफ कटर गेंद, स्लोवर वन गेंद थी ऑफ स्टंप के तकरीबन बहुत ही ज्यादा बाहर, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ तकरीबन 1.5 फीट अंदर की तरफ घूम गई थी। पहले बल्लेबाज ने मन बना लिया था उस गेंद को लेफ्ट करने का, छोड़ने का, मगर बहुत ही खूबसूरती के साथ ऑफ स्पिन होती हुई गेंद अंदर की तरफ आई, बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया था। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह की गेंद, लाजवाब, शानदार, क्या कमाल के गेंदबाज है राजेंद्र, जितनी तारीफ करे उतनी कम होगी। बहुत ही खूबसूरत ये मैदान और उसी को साजेशा ये विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है सोनारस सिद्ध टाटा और मित्र मंडल ने, और उस विकेट का पूरी तरीके से फायदा उठाते हुए, नेचुरल विकेट, मट्टी का विकेट है और मट्टी के विकेट के ऊपर गेंदों को घुमा रहे हैं और बल्लेबाजों को पूरी तरीके से परेशानी का सबब यहाँ पे बनते हुए। हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद होने के बावजूद, ओहो, इस मतलब गेंद हाथों से छूटी और इसी वजह से अंपायर जी ने उसे नो बॉल करार दिया। क्रिकेट के परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, वो बीमर यहाँ पे नजर आता हुआ। नो बॉल के रूप में 1 रन, फ्री हिट भी मिलेगा, यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम। बल्लेबाजों के लिए सोने पे सुहागा मैं कहूंगा, क्योंकि मुफ्त के यहाँ पे 1 रन और उसी के साथ फ्री हिट मिलता हुआ। 30 गज के दायरे के बाहर देखिए एक लॉन्ग ऑन बहुत ही स्क्वायर रखा हुआ है। अब लॉन्ग ऑन के फील्डर को लॉन्ग ऑफ की दिशा में तैनात किया है और उसी के साथ एक डीप मिड विकेट में फील्डर तैनात है। 30 यार्ड सर्कल के अंदर एक शॉर्ट थर्ड मैन और उसी के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, कवर पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट कवर हमें नजर आता हुआ। फ्री हिट की ये गेंद, फिर से एक बार गेंदबाज राजेंद्र गावड़े, इस मर्तबा ओवर पिच गेंद जरूर थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, 1 रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। फ्री हिट का बहुत बड़ा मौका था मगर उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। कमाल की गेंदबाजी राजेंद्र गावड़े ने अब तक की है, काबिले तारीफ गेंदबाजी में कहूंगा, क्योंकि अब 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप में एक बड़ी चुनौती होती है और उस चुनौती को स्वीकार करते हुए बल्लेबाजों को खामोश रखा है, रनों से वंचित रखा है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है। फिर से एक बार वही ऑफ कटर गेंद, कमाल की गेंद, आश्चर्यकारक मैं कहूंगा, ऑस्टनिशिंग क्लास यहां पे नजर आता हुआ इस गेंदबाज का। राजेंद्र गावड़े ने काफी प्रभावित किया है, बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है, लाजवाब गेंदबाजी हो रही है। अब तक 5 गेंदें डाली जा चुकी है और रनों की संख्या देखिए मात्र 3 रन। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी मगर बड़े स्ट्रोक से यहाँ पे महरूम किया है बल्लेबाजों को। अगली गेंद फिर से एक बार राजेंद्र की, जी हाँ, अच्छी गेंद, बैकवर्ड पर जाकर उसे स्टीयर किया था, बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। शानदार ओवर, कमाल का ओवर, जबरदस्त ओवर, झन्नाटेदार ओवर मैं कहूंगा, क्योंकि 30 गज का दायरा होने के बावजूद यहाँ पे मात्र 3 रन खर्च किए हैं राजेंद्र गावड़े ने। बहुत ही खूबसूरत ये मैदान देखिए, हर साल की तरह यहाँ पे ये दुल्हन की तरह सजा हुआ मैदान। सभी क्रिकेट के दीवानों को बैठने के लिए इंतजाम यहाँ पे किया गया है। हम देख सकते हैं कि तकरीबन 3 पेंडॉल सभी क्रिकेट के दीवानों के लिए यहाँ पे मुहैया करवाया है। उसी के साथ एक कैमरामैन के लिए पेंडॉल हमें नजर आता हुआ, कैमरामैन सूरज और उसी के साथ विशाल यहाँ पे मेहनत करते हुए ये पूरी प्रतियोगिता यूट्यूब के जरिए से हम सब देख सकते हैं और हमेशा के लिए उसे कैद करते हुए बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट हमें नजर आता हुआ। हर चीज यहाँ पे प्रोफेशनल तरीके से मुहैया करवाई है, फिर वो गुण लेखक हो, उसी के साथ यहाँ पे हमारे टेक्नीशियंस, डीजे मास्टर, अंपायर और उसी के साथ कमेंटेटर। अब यहाँ पे नए गेंदबाज के लिए दावत दी है। अभिजीत साळवी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं।
30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा, मगर इस मर्तबा देखिए इस ओवर में 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग लेग की दिशा में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग भी हम कह सकते हैं, वहां पे एक फील्डर तैनात है। अभिजीत फुल टॉस गेंद करने की गलती, आओ देखा ना ताओ, गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अभिजीत सालवी गेंदबाज हालांकि पहली गेंद कर रहे थे और उनके हाथों से गेंद शायद ये फिसल गई। फुल टॉस थी, अंपायर जी ने इशारा किया नो बॉल का, बीमर के रूप में ये नो बॉल करार दिया गया, फ्री हिट भी मिलेगा। देखिए कितना यहाँ पे फायदा होता हुआ, एक ही गेंद के ऊपर मुफ्त के 7 रनों की सौगात, मगर फ्री हिट के ऊपर काफी प्रभावित किया गेंदबाज अभिजीत की मैं तारीफ करना चाहूंगा। फ्री हिट होने के बावजूद गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, परफेक्ट गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ गेंद थोड़ी सी कट होती हुई बल्लेबाज के पैर से टकराई थी और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी। अभिजीत फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर की दाहिनी ओर से सॉरी लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बीच गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, अच्छे फील्डिंग का प्रदर्शन, वहां पे एक ही रन मिलेगा। अभिजीत हालांकि बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए बाएं हाथ से राउंड द विकेट, पहली गेंद खराब मगर उसके बाद देखिए शानदार वापसी यहां पे नजर आती हुई, बहुत ही बढ़िया वापसी मैं कहूंगा, क्योंकि लगातार 2 गेंदें इस तरह से डाली थी कि बल्लेबाजों के पास कोई यहाँ पे चारा नहीं था, कोई ऑप्शन नहीं था। पहली गेंद बिंदी और उसके बाद 1 रन मात्र बल्लेबाजों को यहाँ पे मिलता हुआ। इस बीच स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रेम कदम, जी हाँ परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल समझ नहीं पाए थे, सम्मान पूर्वक और डिफेंसिव तरीके से यहाँ पे खेलने की कोशिश, अपने विकेट बचाने का प्रयत्न यहाँ पे नजर आया, बाल बच गए। गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद आती हुई। अभिजीत सालवी की बहुत ही अच्छी वापसी मैं कहूंगा, कमाल की गेंदबाजी। आहो इस मर्तबा हवा में गेंद जरूर है, कैच टपकने का मौका था, कैच छूटा और यहाँ पे मुकद्दर रूठा। दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे 4 रन को लूटा। और इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 15 रन। 15 का आंकड़ा फिर से एक बार हम सब के सामने आता हुआ, जो कि ऐतिहासिक आंकड़ा है, क्योंकि ऑफिशियल पहला कसौटी मैच 15 तारीख को ही हुआ था। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में ऑन ड्राइव के रूप में खेला था, मगर वहां पे थोड़े से फंबल हुए वहां के फील्डर, खराब फील्डिंग में कहूंगा, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने तब्दील कर लिया और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 रन, 17 फॉर नो लॉस। दूसरा ओवर प्रगति पर, दूसरी ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी है। अभिजीत सालवी ने कुछ हद तक यहाँ पे मिश्रित गेंदबाजी में कहूंगा। ये लीजिए इस मर्तबा ओवर पिच गेंद, जन्मदिन का तोहफा, वाइड इज लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रन। हेलो 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 हेलो। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में रनों को सुखा दिया था राजेंद्र गावड़े, जिन्होंने पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए थे, मगर अभिजीत सालवी का ये ओवर काफी खर्चीला और काफी महंगा साबित हुआ। इस ओवर में अभिजीत सालवी ने 20 रन खर्च किए हैं। कुल मिला के
कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 11.50 के औसत से यहाँ पे रनों का औसत यहाँ पे नजर आता हुआ। अगर इसी औसत के साथ बल्लेबाजी करेंगे तो तकरीबन यहाँ पे 55 रन बोर्ड पर नजर आएंगे। मगर क्रिकेट में हेलो, फिर से एक बार आए हैं गेंदबाज राजेंद्र गावड़े। पहली गेंद फिर से एक बार बिंदी। राजेंद्र ने पुरजोर कोशिश की है अपने टीम के लिए। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी अब तक की है। फिर से एक बार फुल टॉस गेंद जरूर थी मगर लोअर फुल टॉस गेंद। हालांकि हमें फुल टॉस नजर आती है मगर इसे खेलना इतना आसान नहीं होता। उस गेंद को लॉफ्ट किया था मगर मिड ऑन खाली था। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे। लॉन्ग ऑन में जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। और इस बीच बहुत ही बढ़िया स्ट्रोक 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 28 रन, 28 रन ऑन स्कोरबोर्ड। फिर से एक बार यहां पे ब्लाइंड शॉट खेला था, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और आखिरकार ये कैच लपकने में कामयाब। हेलो हेलो, माइक चेक। हेलो हेलो, पहला झटका, पहले विकेट का पतन यहां पे होता हुआ प्रेम कदम ने 8 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 16 रनों का योगदान दिया है और कैच आउट होकर अभी अभी ये मैदान से बाहर जा चुके हैं। उनकी जगह नए बल्लेबाज आए हैं योगेश गोठनकर। योगेश लोटनकर नॉन स्ट्राइक गेंद पर और इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक। ओवर पिच गेंद महेंद्र अंधारे के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का। राजेंद्र गावड़े ने अब तक बहुत ही अच्छा ओवर किया था मगर एक खराब गेंद के ऊपर देखिए समीकरण यहां पे बिगड़ता हुआ। 5 गेंदों में 11 रन खर्च किए हैं। पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए थे। इनफैक्ट पहला ओवर 30 गज दायरे का था अर्थात पावर प्ले का खेल था मगर अब यहां पे बल्लेबाज सेट हो चुके हैं। बल्लेबाजों की नजरें यहां पे जम चुकी है। सेट होने की वजह से नंदुशेठ लोखंडे यांच्यातर्फे पुऱ्या अंधारे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। परंतु जर आणि तर साठी पारितोषिक आहे। जर आपण षटकारांची हॅट्रिक मारली तर हे पारितोषिक आपल्याला मिळेल। हेलो हेलो, माइक चेक। एक अंतिम गेंद अभी भी शेष बचा हुआ। दोनों भी बल्लेबाज यहां पे बातचीत करते हुए और हमारे स्वयं सेवक
वॉलेंटियर्स हैरी मैदान में गेंद मुहैया करते हुए हमें नजर आ रहे हैं। हैरी आने के बाद फिर से एक बार ये मैच शुरू होगा। तीसरे ओवर की अंतिम गेंद। जोरदार अपील जरूर था, मगर इस अपील में आत्मविश्वास का मुस्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को नकारा। देखते देखते यहां पे तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक उमेश सालुंग के मुझे बताते हुए 34 रन बोर्ड पर लगते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। हालांकि पहले बहुत ही धीमी शुरुआत, संभल कर शुरुआत, सोच समझकर और फूक फूक कदम रखे थे। दोनों भी बल्लेबाजों ने अपने विकेटों को संभाल कर रखा, मगर उसके बाद जैसे ही नजरें जमी, जैसे ही सेट हुए, तब देखिए यहां पे उनका बल्ला बोलता हुआ। बल्ले ने यहां पे तांडव मचाया है, क्योंकि इसी ओवर में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। इस मैदान पर छक्का लगाना इतना आसान नहीं है, क्योंकि यह मैदान बहुत ही बड़ा मैदान है। पूरे रोहा तहसील में सबसे बड़ा अगर ये मैदान में कहूंगा तो गलत नहीं होगा, और इसी वजह से यहाँ पे बल्लेबाजों के सामने बहुत बड़ी चुनौती होती है। योगेश लोटनकर इस बल्लेबाज को भी ये मौका होगा। लगातार 3 छक्का लगाने के बाद यहाँ पे 500 रुपए का इनाम दिया जाएगा। इस मरतबा फुल टॉस गेंद लेग स्टंप पर, उसे मात्र दिशा दी, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डीप में फील्डर तैनात थे, और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस मैदान पर रन बनाना बहुत मुश्किल होता है। जिस तरह से अक्सर हम देखते हैं कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी बड़े बड़े मैदान होते हैं, और यहाँ पे ये बहुत ही बड़ा मैदान होने की वजह से बल्लेबाजों के सामने सही मायनों में एक चुनौती होती है। अगली गेंद फिर से एक बार देवेश के इस गेंद को फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में खेला। अच्छी फील्डिंग हो रही है स्क्वायर लेग में। जो भी वहां पे फील्डर तैनात है, अजिंक्य गावड़े की मैं तारीफ करना चाहूंगा। बिल्कुल गलती नहीं की, और जितनी आप कम गलतियां करोगे उतने ही जीतने के चांसेस, जीतने के मौके आपके बढ़ेंगे। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि आपके पास कितनी भी अच्छी बल्लेबाजी हो या कितनी भी अच्छी गेंदबाजी हो, जी हां, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, एक बाउंसर के ऊपर बहुत ही प्रभावित किया, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। आपके पास कितनी भी अच्छी बल्लेबाजी या कितनी भी अच्छी गेंदबाजी क्यों ना हो, अगर आपके पास अच्छी फील्डिंग नहीं है तो आप ज्यादा से ज्यादा 1 मैच जीत सकते हो, 2 मैच जीत सकते हो, 3 मैच जीत सकते हो, मगर आपके पास अगर अच्छी फील्डिंग है तो आप इस प्रतियोगिता को जीत सकते हो। और इसी वजह से गेंदबाजी और बल्लेबाजी के साथ साथ आपके पास अच्छी फील्डिंग होना मोस्ट इंपॉर्टेंट है। कल होने वाले मैच रोहा रॉयल्स बनाम सुहास 11 नावे, दूसरा मैच वैष्णवी विराट बनाम खैराले, वैष्णवी विराट 11 खैराले बनाम 7 स्टार अंबेवाड़ी, तीसरा मैच आगरी बॉयज रोड बनाम श्लोक 11 नावे, और चौथा मैच घोटवल बनाम पेन कोलीवाड़ा। बहुत ही अच्छा लॉट विलेज टू विलेज ये फॉर्मेट कल हमें देखने को मिलेगा। इस बीच हम चलते हैं मैदान में फिर से एक बार, जहां पे 3 गेंदें हो चुकी है, क्योंकि इस गेंद को वाइड करार दिया था। बहुत ही बढ़िया गेंद, स्लोवर 1 गेंद थी, चतुराई के साथ पेस को निकाल दिया था गेंदबाज देवेश ने। बल्लेबाज फिर से एक बार प्रभावित होते हुए, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, गेंद आने के पहले ही शॉट खेल चुके थे, और इसी वजह से गेंद पैड से टकराई थी। अगली गेंद फिर से एक बार देवेश की। कल 26 जनवरी 2022 और इस प्रतियोगिता का अंतिम दिन, और अभी अभी मैंने आपको जो लॉट्स यहां पे बताया वो 7+4 अर्थात आईपीएल फॉर्मेट के जरिए से ये मैच खिलाए जाएंगे। इस बीच ओवर की अंतिम गेंद
देवेश सावंत ने इस ओवर में बहुत ही अच्छा कमबैक किया है। कमाल की गेंदबाजी देखने को मिली है, कंजूस और किफायती गेंदबाजी, क्योंकि इस ओवर में रनों को सुखा दिया है, बड़े स्ट्रोक से वंचित किया है। ओहो, इस मरतबा खराब गेंद हाथों से फिसल गई, फिर से एक बार नो बॉल करार दिया बीमर के रूप में। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। पांच रन यहां पे मुफ्त के मिलेंगे। गेंदबाज ने सौगात में दिए हैं सामने वाली टीम को, रनों को सुखा दिया था, मगर देखिए एक गलती का कितना खामियाजा यहां पे भुगतना पड़ा। और इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज, बहुत ही खूबसूरती के साथ उसे एलिवेशन दिया। गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। चार ओवर की समाप्ति हो चुकी है। अब अंतिम ओवर प्रगति पर। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज सागर सावंत। पहला निजी ओवर और टीम की तरफ से अंतिम ओवर सागर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, हाफ ट्रैकर गेंद थी, हवा में उछाल कर उसे खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और मिड विकेट की दिशा में पकड़े गए। रनों की संख्या जरूर मैं बताना चाहूंगा, 49 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 49 रन ऑन स्कोरबोर्ड। अंतिम ओवर की 5 गेंदें अभी भी आना बाकी है। जैसे मैंने कहा था, पहले ओवर से हालांकि रनों को सुखा दिया था, मगर उसके बाद दूसरे ओवर में 20 रन आए थे, तीसरे ओवर में 11 रन, चौथे ओवर में 15 रन, कुल मिला के यहां पे तकरीबन 11 रनों के औसत से यहां पे रन बन रहे हैं। बल्लेबाजों के लिए एक फाइटिंग स्कोर जरूर मैं कहूंगा, क्योंकि सम्मानपूर्वक स्कोर अब तक खड़ा हो चुका है। अंतिम ओवर यानी स्लॉग ओवर, और सलामी बल्लेबाज महेंद्र अंधेरे अभी तक टिक कर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर, बल्लेबाजी एंड पर। जी हां, ओवर पिच गेंद ऑन द राइज खेलने की कोशिश थी, मगर तेज तर्रार गेंद बिल्कुल मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। हालांकि बल्ले का जो बैकलिप है वो थोड़ा सा लेट आता हुआ निचले की तरफ, और इसी वजह से उसी दौरान कुछ सेकंड पहले गेंद निकल गई थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी सागर ने कमाल कर दिया है स्लॉग ओवर में। अंतिम ओवर में, जिस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आते हैं, इस मरतबा स्लोवर 1 गेंद थी, उसे परख लिया था अपने घुटने के बल जाकर, उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ एलिवेशन दिया था, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग मिड विकेट की दिशा में। जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे बल्लेबाजों को मात्र 2 ही रन यहां पे मिलेंगे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 51 रन, 51 रन हो चुके हैं। अभी भी 3 गेंदें इस ओवर की अंतिम आना बाकी है। इस बीच गौलवाड़िया और तीसे, इन दोनों टीमों से मेरी गुजारिश है, और यहां पे पैड ऑन हुए हैं शायद। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद सीधा जाकर स्टंप से टकराई, और महेंद्र अंधेरे बैक टू द पैवेलियन।
4 गेंदें हो चुकी है, मात्र 2 रन खर्च किए हैं इस ओवर में सागर ने और 2 बल्लेबाजों को चलता किया है। बहुत ही आत्मविश्वास के साथ यहां पे गेंदबाजी होती हुई। जी हां, हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसे परख नहीं पाए थे। अजीबोगरीब अंदाज के साथ खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। अंपायर जी का बाई का इशारा, बाई के रूप में एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा मगर बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। अलग अलग तरह की गेंदबाजी उमेश इस ओवर में हमें देखने को मिली, कभी हाफ ट्रैकर, कभी ओवर पिच, कभी यॉर्कर, बहुत ही बढ़िया। और लाइन देखिए उनकी इतनी परफेक्ट है, सटीक है कि बल्लेबाजों को बिल्कुल इसका अंदाजा नहीं आ रहा है। जी हाँ, ये देखिए तेज तर्रार यॉर्कर, फिर से एक बार जोरदार अपील था पग बदा का, मगर शायद गेंद और बल्ले का कुछ न कुछ कनेक्शन हुआ होगा, इसी वजह से अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया। और देखते देखते यहां पे एक अच्छे ओवर की समाप्ति, शानदार ओवर यहां पे घटता हुआ। कुछ हद तक यहां पे कंट्रोल किया है, रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है इस गेंदबाज सागर ने। इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है। कुल मिला के 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 53 रन, जीतने के लिए 54 रनों की जरूरत। नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं आप सभी को फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर उमेश साळुंके के पास। धन्यवाद। सर्वप्रथम विनंती असेल राजा गवळवाडी संघाचा कर्णधार आणि तिसे, चला आपण टॉस साठी या। गवळवाडी आणि तिसे या दोन्ही संघांना माझी विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे। मधली विनिंग झालेली आहे, दोन्ही संघाचा कर्णधार विनंती असेल मित्रांनो चला आपण टॉस साठी या। अभि मेहतर आणि तिसे संघाचा कर्णधार, सामना चालू व्हायच्या आधी तुम्ही येणं इथं गरजेचं असेल टॉस साठी। मला वाटते गवळी राजा गवळवाडी संघाचा कर्णधार इथं आलेला आहे। तिसरे संघाचा कर्णधार विनंती असेल आपण सुद्धा टॉस साठी यायचंय। तिसरे संघाचा कर्णधार मित्रांनो बघा लाईव्ह मॅचेस आहेत, वेळेमध्ये टॉस होणं अनवरिक आहे। 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळवायचे असतील तर टाइम हा सर्वांसाठी महत्वाचा आहे। विनंती असेल आपण टॉस साठी या। तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, आपण टॉस साठी आमंत्रण करणार आहोत। मित्रांनो या इथे आपण पाहिजे तर मॅच चालू होते, टॉस साठी यायचं आहे। तिसरे संघाचा कर्णधार उमाजी रडाटे आणि भगवानजी जाधव, रतुरामजी मोरे यांना विनंती असेल आपण या। आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीमधला दुसऱ्या सामन्यात आपण टॉस केला जाणार आहे। तिसरे संघाचा कर्णधार आपण पाहतो तर गवळवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे। तिसरे संघाचा कर्णधाराला विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे। 5 षटकांचा सामना असेल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। सर्वप्रथम आपण सन्मान चिन्ह दिले जातील दोन्ही संघाच्या संघ नायकांना, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि एक संघ मात्र या स्पर्धेमधून माघारी जाणार आहे। तर आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण पाहतो गवळी राजा गवळवाडी या संघाचा इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे सत्कार केला जातोय। त्यानंतर तिसरे संघाच्या संघनायक यांचा सुद्धा आपण पाहतो सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कार केला जाईल। आणि आता मात्र टच करून घेऊया। हा एक फोटो। तत्पूर्वी उस्वर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। धन्यवाद। तो टच करून घ्या, कॉइन घ्यायचंय। 5 षटकांचा सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे।
आणि 12वा खेळाडू आपण पुढे कॉल असेल, तिसऱ्या संघाचा कॉल असेल. आणि छाप आपण पाहतोय तर टॉच विन आहे तिसरे संघ. आपण टॉच जिंकला, सर्वप्रथम काय घेणार? तर सर्वप्रथम त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. समोरचा संघ माहिती आहे गवळी राजा गोलवाडी एक चांगला संघ आहे रॉ विभागामधील. तर काय टार्गेट असेल, किती धावपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार 5 ओव्हर मध्ये? 5 ओव्हरची मॅच 40 ते 45 पर्यंत आमचा रोखण्याचा प्रयास. तर असे कोणते गोलंदाज आहेत त्यांचा तुम्ही वापर करा आणि या ज्या लक्ष्य आहे ते रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? मी स्वतः गोलंदाजी टाकणार आहे. 2 बॉलर सचिन आणि सियोक आणि 2 गोलंदाज आहेत माझ्याकडे मुरली वाईज आणि विवेक वाईज. तर आयकॉनवर किती तुझी जबाबदारी असणार आहे? कारण आयकॉन असणार आहे तुमच्याकडे, त्यांच्याकडे काय तुझ्याकडे खास करून तुझी त्याची उमेद असेल तुझ्याकडे? फलंदाजी करायला पाहिजे चांगली. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण पाहते तर 30 ते 35 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहते तर आपण टॉस हारलेला आहे, ते मात्र सर्वप्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावा तुम्ही उभारण्याचा प्रयत्न असेल आणि त्या धावा तुमच्यासाठी सेफ असेल तुमच्या संघासाठी? 50 प्लस जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर नक्कीच असे कोणते फलंदाज आहेत की ते तुम्हाला 50 धावांपर्यंत घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? अभि आहे, बल्लू आहे, असे 2-3 फलंदाज आहेत आमचे. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. आपण मॅच चालू होते जास्ती घेऊन नाही. तर टॉस जिंकलेला आहे तिसरे संघाने आणि प्रथम फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. गवळी राजा गोलवाडी संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आणि सर्व मान्यवरांचं सोनार सिद्ध चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिली सामना, पहिला संघर्ष आपण 2 संघांमध्ये पाहते. एक साईडला आपण पाहतो पुष्ठाची वाडी या संघाने तब्बल 53 धावांपर्यंत 54 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. तो मात्र उसर या संघाकडून सलामी 2 फलंदाज आपण पाहिले आणि इथे मात्र जोरदार अपील मात्र आपण पाहते इथे धाव पूर्णपणे केली जाईल म्हणजे उसर संघाकडून. सलामी 2 फलंदाज आपण पाहिले तर अमित आणि उमेश ही जोडी मैदानात. तसेच विकेटच्या हॅट्रिक साठी जबरा ग्रुप कोलाड याच्या वतीने अनिकेतसाठी जर विकेटची हॅट्रिक येते 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि इथे आपण पाहिले तर एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती मात्र इथे बिनबाद 5 उसर संघाची, जिथे 54 धावांचा पुन्हा एकदा आपण पाहताना की इथे एक वेगाने टाकलेला गोलंदाज होता अनिकेत देशमाने याचा. डॉट चेंडूच होते. स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं तर फलंदाज आहे उमेश सावंत, एक आक्रमक फलंदाज आहे भाईजान. आपण पाहिलं या उमेश सावंत याला, परंतु इथे आपण पाहिजे त्याला माहिती आहे की 54 धावांचं लक्ष आहे. थोडस खेळपट्टीमध्ये सांगितलं की गोलंदाजाला आपण पाहिलं तर नक्कीच कधी कधी एक अंकुल फलंदाजी आहे, यात मात्र कोणती शंका नाही. त्याचा फायदा किती उचलणार गोलंदाज हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा अनिकेत, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो नक्कीच पॉइंटच्या वरून सरळ ढकललेला डीप पॉइंट मध्ये चेंडू सरळ जाईल. त्याच दरम्यान आपण पाहतो इथे दोन्ही फलंदाजांनी आपल्या बाजू बदलल्या आणि इथे मात्र 2 धावा मिळतील त्या उमेश सावंतला. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 7 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं शतक इथे 54 धावांचा पाठलाग करेल. सलामीला आपण पाहिले तर उमेश आणि अमित ही जोडी आलेली आहे ती उसर संघाकडून. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका पोचतो चेंडू हवेमध्ये, उंच जास्ती लांबी कमीचा चेंडू आणि इथे मात्र असं वाटलं तर काही क्षणाला की झेल सुटेल का, परंतु एक चांगला झेल आणि फलंदाज बाद.
तरी पण पहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये अनिकेत देशमाने याच्यावर भरोसा दाखवला होता कर्णधार प्रेम याने आणि आपण पाहते तर खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म बनवायचा होता, एक मजबूत पाया उसर सांगायला इथे बनवायचं होतं. कारण जेव्हा 54 धावा बनवायचे तर सुरुवात मात्र चांगली पाहिजे होती, परंतु आपण पाहतो त्यांनी एक विकेट मात्र शेवटच्या चेंडूवर दिलाय, तो मात्र उमेशच्या स्वरूपामध्ये. उमेश मात्र इथे बाद झालेला आहे. उमेशची जागेमध्ये तो पुन्हा एकदा सागर सावंत स्ट्राईक सांभाळले. नॉन स्ट्राईकला आपण पाहते तर अमित जोगडे मात्र नॉन स्ट्राईकला असेल. तर गोलंदाजी मध्ये आपण पाहते परिवर्तन केला जातोय, तो म्हणजे कल्पेश लोखंडे. आपण पाहतो कल्पेश लोखंडे हा पण एक वेगवान गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आयकॉनची भूमिका तो पार पाडतोय पोस्टाच्या वाडी संघामध्ये आणि त्याच्यावर सुद्धा खूप जबाबदारी असेल, कारण आपण आयकॉन आहोत आणि आयकॉनवर मात्र इथे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत की आज आयकॉनची भूमिका काय आहे, कोणता आयकॉन आज मात्र आपल्या संघासाठी एक चांगलं काम करेल, हे सर्व प्रेक्षकांना आणि त्यांच्या संघ मालकाला नक्कीच एक सुरुवात चांगली करून देणार का. पहिला आपण पाहतो आयकॉन अनिकेत. त्याच दरम्यान आपण पाहतो पंच आमच्याकडे बोलते सांगतील की हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, चेंडू वाईट असेल. एक धाव मात्र इथे मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 8 धावा इथे झालेल्या आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची इथं गरज असेल विजयासाठी ती उसर या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडूनी पुन्हा एकदा उचली घेतली आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा असेल वाईट चेंडू. पुन्हा एकदा दुसरा वाईट चेंडू असेल या ओव्हर मध्ये. नक्कीच तुमच्याकडे धावा खूप आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नक्कीच खराब गोलंदाजी ते करू शकतात. वाईट मध्ये एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 9 धावा. 23 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 45 धावांची गरज या ओव्हर मध्ये. एक चेंडू मात्र फेकला गेलाय, एक पण नाहीये. दोन्ही वाईट चेंडू तर मात्र इथे एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. एक चेंडू मात्र आतापर्यंत झालेला आहे आणि कारण आपण पाहतो दोन्ही चेंडू वाईट टाकलेले आहेत. 54 धावांचा इथे पाठलाग करते. आतापर्यंत 10 धावा इथे झालेल्या आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश लोखंडे. पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट असेल. वाईट चेंडू आता दक्ष अशी पंच संकेत सर आम्हाला कळते की हा वाईट चेंडू असेल. एक धाव मात्र इथे पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 11 धावा. आपण पाहतो वारंवार इथे आपण पाहतो तिसरा वाईट टाकला जातोय कल्पेशच्या माध्यमातून. मात्र इथे वाईट वर मात्र थोडंसं कंट्रोल द्यावा लागेल. गोलंदाज सुद्धा माहिती आणि संघाला सुद्धा माहिती आहे तुमच्याकडे 53 धावा आहेत. 54 धावांचा इथे पाठलाग केला जाईल. आतापर्यंत 11 धावा इथे झाल्यात. इथे मात्र बॅटची एज लागलेली आहे. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मधून निसटतो. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉप मध्ये. मिळतील इथे 4 धावा आणि असेल डिझेल असेल. तर या ओव्हर मधील मात्र 2 चेंडू झालेले आहेत. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना पोस्टाची वाडी विपक्ष उसर. पोस्टाच्या वाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतो तब्बल 53 धावांचा एक डोंगर उभा केलेला आहे आणि तो डोंगर फोडण्याचा काम मात्र उसर संघ इथे करतोय, जिथे 54 धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला ढकलला जातो. त्या दरम्यान चेंडूचा पाठलाग केला जाईल. चेंडू जोपर्यंत हाताला लागेल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा तर सहजपणे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावाचा मात्र कोणताही मानस नाहीये. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 17 धावा. या ओव्हर मधील अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. यंत्र होणारा सामना गवळी राजा गौलवाडी विपक्ष तिसी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गवळी राजा गौलवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करायचे एक टार्गेट मात्र इथे सेट करायचं आहे तो तिसी संघासमोर. परंतु या मॅच मध्ये काय होणार, या मॅच मध्ये सर्वांच्या नजरेत पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय तर थर्ड मॅनच्या दिशेने सरळ ट्राय होईल. चेंडू सरळ जाईल. पुन्हा एकदा सीमा पार. मिळतील इथे 4 धावा. धन्यवाद डीजे. हा पट्टीच्या आतमध्ये कुणी बसायचं नाहीये. माझी विनंती आहे जो प्रेक्षक कोण आहे
उमेश सावंत आपण पाठी जायचं आहे मित्रांनो. लाईव्ह मॅचेस आहेत. जो पट्टीच्या आतमध्ये जो बसलाय त्यांनी बाहेर जा. धन्यवाद मित्रांनो. माझं विनंती आहे प्रेक्षकांना खेळाडूंना कुणीही पट्टीच्या आतमध्ये बसू नका. आम्हाला इथून सांगणं बरं वाटत नाहीये कारण लाईव्ह कव्हरेज मॅचेस चालू आहेत. विनंती असेल आपण याचं नक्कीच लक्षात ठेवा की आपण काय करत आहोत, कुठे आहोत याच्यावर लक्ष ठेवा. तसेच मंगेशजी पेटकर आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर. बाला खैरे याच्याशी संपर्क करायचा आहे. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या एक निवडेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 22 धावा इथे झालेल्या आहेत. तसेच या मंडळाचे आयोजक सुद्धा आहेत मंगेशजी पेटकर. आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा एक इथे सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटवलं चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिप मध्ये जाईल मात्र इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये आणि शतक मात्र इथे समाप्त होते. इथे मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहिलं तर उसर संघाने इथे आतापर्यंत आपण पाहिलं एक गडी मात्र गमवलेला आहे आणि एक गडी गमवून मात्र संघाची धावसंख्या ती मात्र भाईजान सांगतोय की 22 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 32 धावांची गरज आहे ती उसर संघाला. चला टीम मीटिंग घ्यायचं. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. विनंती असेल पाणी घेऊन जायचंय. भावेश चला आपण फास्ट पाणी घेऊन जा. 2 ओव्हर नंतर आपण पाणी तयार ठेवायचं आहे अशी विनंती असेल कारण 2-2 ओव्हर मध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे कारण इथे पाण्याची गरज आहे. आपण पाहिलं रविवारचा दिवस आमच्या आपण तर लॅपटॉपवर बसलेले आमचे सर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच खराब दिवस होता परंतु कालचा दिवस चांगला आणि आज तर मी म्हणून त्याच्याहून सुद्धा चांगला दिवस आहे कारण काल पूर्ण असं वाटत होतं की महाबळेश्वरला आहोत का काय असं आम्हाला वाटत होतं परंतु आज असं वाटतं पुन्हा एकदा रोहामध्ये आहोत कारण आज आम्ही स्वेटर घेतलंय पण आता गरम व्हायला लागलेला आहे. तर जाऊया मॅच कडे. मॅच सुद्धा थोडीशी थंडवलेली आहे. इथे मात्र गरम करावी लागेल कारण 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. 22 धावा इथे महेंद्र झालेले आहेत. 22 धावा इथे झालेल्या आहेत. 32 धावांची इथे गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज कल्पेश याने. तर 2 आपण पाहतो आयकॉन होते. दोन्ही आयकॉनने आपण पाहतो 12 चेंडू मध्ये तब्बल 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. ती विजयासाठी आपण पाहतोय तर महेश अमित जोगडे आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चौकाच्या साहाय्याने खेळतोय. सिंगल डबल आपण पाहतोय तब्बल केलेले आहेत त्यांनी. 16 धावाचा एक योगदान आहे तो अमित याचं आणि त्याला साथ देतोय सागर तो मात्र 1 या धावसंख्येवर. 2 सामना केलाय सागर यांनी नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाज मात्र येतोय दीपेश कदम. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. दीपेश कदमच्या हातामध्ये तिसरं ट्रम्प कार्ड इथे वापरलं जातोय पोस्टाच्या वाडी संघाकडून कारण पोस्टाच्या वाडी संघाला सुद्धा माहिती आहे इथे 32 धावा रोखायच्या आहेत. जर तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचे असेल तर तुम्हाला मेहनत इथे तुम्हाला घाम घालावा लागेल यात मात्र कोणती शंका नाही. घाम मात्र अमितला आणि सागरला सुद्धा घालावा लागेल यात मात्र कोणती शंका नाही कारण 1,11,000ची एक मोठी स्पर्धा आहे. मानाची स्पर्धा असं म्हटलं जातं अशी स्पर्धा. आणि पहिला चेंडू आपण पाहतो इथे मात्र चेंडू थोडीशी उचली घेतलेली आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू. 17 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे ती विजयासाठी उसर संघाला. 17 चेंडू आणि 32 धावा. धावसंख्येचा मात्र आपण विचार केला तर 22 धावा झाल्यात. उमेश सावंत मात्र इथे बाद झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय तर प्रयत्न मात्र फसतोय. थोडंसं आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन करते गोलंदाज दीपेश. कधी आपण पाहतोय टप्पा पुढे ठेवतोय कुठं पाठी ठेवतोय टाकण्याचा प्रयत्न करतोय. खेळपट्टीचा त्यांनी मात्र नक्कीच थोडासा अंदाज घेतला असेल की आपला अचूक टप्पा आपल्याला कुठे टाकायचा आहे तर आपण फलंदाजाला थोडंसं शांत ठेवू शकतो कारण सलामी आयला फलंदाज आहे. आता मात्र तो नक्कीच आक्रमक ठरेल हे दीपेशला माहिती आहे. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची थोडीशी हलकीशी एज जर लागते चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल आणि इथे मात्र हा बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू जातोय. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. मला ते दीपेशला टप्पा मिळालेला आहे या खेळपट्टीमध्ये आणि आम्ही सारख्या फलंदाज त्यांनी शांत ठेवलं. ज्या फलंदाजांनी आतापर्यंत 3 चौकार आपल्या बॅटिंग मधून मारले 16 धावांची
आणि त्याच आम्ही इथे मात्र आता चौथा चेंडू थोडस आपण म्हणूया पंच प्रशांत सर आम्हाला कळवतील की हा मात्र वाईट चेंडू असेल. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या एक निवडेल. धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या होती ती 23 धावा. 23 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा 31 धावांची गरज आहे. 3 चेंडू आपण पाहतो नक्कीच चांगला टप्पा होता, परंतु शेवटच्या चौथ्या चेंडूवर मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र वाईट चेंडू फेकला जाईल तो दीपेशच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतो दीपेशवर जबाबदारी आहे, कारण ही ओर खूप महत्वाची असणार आहे. ती पोस्टाच्या वाढी सांगा साडी. तर चौथा चेंडू असेल दीपेशचा या ओव्हर मधील. पुन्हा एकदा चांगला टप्पा, परंतु तेवढा चांगला दर्जेदार फटका म्हणून या चेंडू सरळ डीप पॉइंट मधून सीमा पार मिळतील 4 धावा. धन्यवाद भाईजान. आपण पाहतो अर्धा डोंगर इथं फोडलेला आहे. 16 चेंडू मध्ये 27 धावा इथे बनवल्यात. 14 चेंडू आणि 27 धावांची अजून सुद्धा गरज आहे. म्हणजे अर्धा घर बांधलंय, अर्ध घर अजून बांधायचं बाकी आहे, ते उसळ संघासाठी. आणि इथे घर मात्र बांधून द्यायचं नाही ते पोस्टाच्या वाडी संघाला. परंतु घर कोण बांधणार, कोण बांधून देणार नाही, या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मात्र इथे शोधायची आहेत. गोलंदाज दीपेश. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतो ऑन साइडला ट्रायल होईल. इथे मात्र कार्पडी सायाने प्रेम आहे. एक धाव मात्र मिळेल अमितला. धावसंख्या 1 निवडेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 28 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज आहे. या ओव्हर मधील तिसऱ्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये दीपेशने थोडीशी दमछम दाखवलेली आहे असं म्हणूया, कारण या ओव्हर मध्ये मात्र फक्त 6 धावा खर्च केल्यात त्या 5 चेंडू मध्ये. आणि त्याची अपेक्षा होती पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय, मात्र इथे सक्सेसफुल होणार नाहीये. इथे मात्र डॉट चेंडू जाईल तो दीपेशचा. आणि इथे मात्र 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होते. आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 28 धावा इथे झालेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा इथे बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 7 धावा खर्च केल्या त्या अनिकेत याने. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 15, मात्र कोणताही गडी बाद केला नाही. तिसऱ्या ओव्हर मध्ये दीपेश आला, त्याने सुद्धा 6 धावा खर्च केला. गडी मात्र त्याला मिळाला नाहीये, परंतु ओव्हर काय त्याने टाकले जबरदस्त. आपल्या कोट्यामधील 6 चेंडू त्याने फेकले गेले. 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज आहे. सरासरी आपण पाहिजे 13 ची सरासरी आहे. एक मोठा फटका शोधावा लागणार आहे या दोन फलंदाजाला. तसेच कोलाड असोसिएशनचे खजिनदार संदीपजी मुंडे यांना विनंती असेल आपण व्यासवर यायचं आहे. सोनारशिदा चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. खजिनदार म्हटलं तर खूप सारी जबाबदारी असते आणि ते मात्र ते स्वीकारत आहेत. मी त्यांना विनंती असेल आपण व्यासवर या. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहोत. तर गोलंदाज आपण पाहतोय तर पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे अनिकेत देशमाने. आयकॉनची भूमिका आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. ही ओव्हर खूप महत्वाची असेल. त्या दरम्यान पाहायचं आहे पंच आमचे संकेत खास संकेत सर अलिबाग वरून खास आज या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. 11 चेंडू शिल्लक आहे तर 26 धावांची इथे गरज आहे. 13 ची सरासरी आकाची. इथे मात्र थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज आणि केरियाचं, परंतु स्ट्राईकला सामील आलं फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतोय तर सरळ लॉंग लेगच्या दिशेने ट्रायल होईल. त्याच दरम्यान मात्र इथे एक धाव तर पूर्ण केले आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि सहजपणे दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल. आपण पाहतोय महेंद्र थोडंसं नाराज आहे. त्याला माहिती आहे इथे एक धाव किती महत्वाची आहे. ही एक धाव जर आपण रोखली नाही तर नक्कीच या स्पर्धेमधून आपल्याला माघारी जावं लागेल. एक चांगला तर या स्पर्धेमध्ये माघारी जावं लागेल, परंतु तो कोण असेल हे मात्र आपल्याला इथे पाहायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. नक्कीच या चेंडूची अपेक्षा आहे महेंद्रला. या चेंडूची अपेक्षा असेल ती पोस्टाच्या वाडी संघाला आणि ते टाकण्याचं काम कोण करते तर गोलंदाज अनिकेत. डॉट चेंडू. 9 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची अजून गरज आहे. थोडंसं प्रेशर मात्र इथे टाकलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून. इथे जोखीम घ्यावी लागेल फलंदाजांना जर तुम्हाला 24 धावा बनवायच्या असतील तर. आणि जोखीम घेतली जाणार का. पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू होता. रंपाट टाकलेला चेंडू. चिकट मारायची गोलंदाजी, कारण त्याला माहिती आहे आज आपण आयकॉन आहोत. आयकॉनची भूमिका पार पाडतोय मात्र इथे गोलंदाज. 8 चेंडू विजयासाठी मात्र 24 धावांची गरज आहे. मात्र या 4 चेंडू मध्ये मात्र अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज आणि कित्याने. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये ट्रायल होते. चेंडूचा पाठलाग केला जाईल. संकेत मुंडे येतोय आणि मात्र पहा संकेतच्या हातामध्ये चेंडू पाहिला आणि मात्र एकच धाव.
काय फिल्डिंग केलं जाते त्यांना माहिती एक एक धाव किती महत्वाची आहे. धावसंख्या एक निवड धावसंख्या किती 31 धावा 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना सामना मात्र येऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि 23 धावा 3 धावा मात्र खर्च केल्यात. खूप महत्वाची. त्या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू ऑफ साईडला ट्रायल होईल. चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा एक मोठा धक्का असेल तो उसर संघाला सागरच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद संदीप खजिनदार रोहा कोलाड असोसिएशनचे आलेले आहेत. मी विनंती असेल आपण नक्कीच 6 चेंडू नक्कीच त्यांचा पसंत करूया. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जा. मी मगाशी सांगितलं होतं 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे. आपण 2 ओव्हर मध्ये आपला पाण्याचा टँकर आतमध्ये गेलाच पाहिजे. पाणी मंत्री याची दक्ष ठेवा तुम्ही. वारंवार सूचना द्यायला लावू नका. तर इथे मात्र आपण पाहिलं 12 चेंडू आणि 26 धावांची भाईजान गरज होती. आता सामना येऊन ठेपलाय तो म्हणजे 6 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी इथे बनवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 4 षटकार इथे शोधायचे आहेत त्या 6 चेंडू मध्ये. आणि ते 4 षटकार शोधले जाणार का आणि ती अपेक्षा असेल ती कोणाकडे तर तो अमित जोगडे याच्याकडे. कारण अमित सलामी आयला फलंदाज आहे. आतापर्यंत अमितने डबल 17 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 24 धावांची केली गेली आहे. परंतु ही खेळी आपण गृहीत धरणे की चांगली झाली आहे. कारण इथे 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे चेंडू कमी आणि धावा जास्ती अपेक्षा असणार आहे. गोलंदाज येतोय प्रेमच्या अकाउंट मध्ये तब्बल 23 धावा आहेत. 23 धावा आहेत आणि 23 धावा वाचवायचे आहेत. अमितला मात्र इथे आता हात खोलावे लागतील. अमितला इथे बाजवा खोलावे लागतील कारण 4 मोठे फटके शोधावे लागतील. ते अमित याला 23 धावांची गरज आणि पहिला मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळणार का. चेंडू सरला आपण पाहतोय तर फाईन लेगच्या दिशेने सरळ ट्रायल आणि इथे मात्र पाहायला तर तिथे चांगली फिल्डिंग त्याच दरम्यान पाहायला मिळते. इथे मात्र 3 धावा घेतल्या जातील आणि 1 धाव मात्र आपल्या संघासाठी इथे वाचवली. मी म्हणेन पंचांचा इशारा नक्कीच येणार आहे. मला वाटते 3च धावा. योगेश लोटनकरला माहिती आहे कारण आपण त्याला माहिती आहे आपण आपल्या संघासाठी जर काय करू शकतो तर 1 धाव मी रोखू शकतो माझ्या संघासाठी. आणि ती 1 धाव किती महत्वाची आहे. 1 धावेचं प्रेशर पुन्हा एकदा असेल उसर संघावर कारण 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावा. 1 मोठा फटका. देवेंद्र आपण पाहतो देवेंद्र तर देवा या नावाने प्रसिद्ध आहे. मी का प्रसिद्ध आहे ते दाखवायचं काम त्याला मात्र इथे करावं लागेल कारण त्याच्याकडे क्षमता आहे आणि अशा मॅचेस त्यांनी आपल्या संघाला मिळून सुद्धा दिलेले आहेत. परंतु आज ते काम करणार का देवा. त्याच्यामुळे पुन्हा एकदा फटका मात्र पोहोचतो. चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू सरळ 2 खेळाडूंच्या मधून मात्र जाईल सीमा पार. मिळतील इथे 4 धावा. मॅच संपलेली नाहीये. थोडस मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण बदल समीकरण बदलते. 4 धावा मिळतील देवाला. देवाकडे नक्कीच खूप नजरा असणार आहेत. देवा आज आपल्या संघाला विजय मिळवून देणार का प्रेम या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधायचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. मॅच अजून सुद्धा ऑन आहे दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिलं जाते प्रशांत सर आहेत. देवाच्या माध्यमातून पाहिलं जाते परंतु एक चांगला चेंडू डॉट चेंडूची इथे सांगता होते. 3 चेंडू आणि इथे 16 धावांची गरज. धावसंख्या इथे 38 धावा. 54 धावांचा पाठलाग केला जातोय. 3 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र काही तर फटक्यांची नंतर राहीन उपाशी असे इरादे स्पष्ट करावे लागतील त्या देवाला. पुन्हा एकदा मोठा फटा खोल टाकलेला चेंडू सरळ आपण पाहिलं तर ऑन साईडला ट्रायल होईल. 1च धावावर मात्र इथे समाधान मानावं लागेल आणि दुसऱ्या धावाचं मानस केलं जाईल परंतु 1च धाव इथे मिळेल. आणि असं वाटतंय की ही मॅच जर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 15 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाने जर चुकी केली तरच मॅच जाऊ शकते. गोलंदाजीवर सर्व काही आहे कारण 2 चेंडू आणि 15 धावा. परंतु प्रेम अशी काही चुकी करणार नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये अशा चुका घडल्या गेलेल्या आहेत. आपण पाहिलंय 2 चेंडू आणि 15 धावा इथे कंपल्सरी करायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर येतोय. मी म्हटलं होतं 6 धावा येतील परंतु थोडासा वेळ निघून गेलेला आहे. इथे मात्र गोलंदाजाने जर काय केलं तरच
धन्यवाद डीजे. जर गोलंदाजाने ठरवलं तर ही मॅच आपण उसरला द्यायचं तरच काय होऊ शकतो, अन्यथा एक चेंडू आणि 9 धावा. एखादा वाईट एखादा नो या मॅचचं पुण्याचं चित्र बदलू शकतो. परंतु पाहायचं आहे गोलंदाजामध्ये प्रेम कदम मात्र इथे कोणती चुकी करणार नाही. अमितने थोडस या मॅच मध्ये एक थोडीशी दमछम दाखवली, परंतु वेळ निघून गेलेला आहे. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता आणि इथे मात्र पोस्टाची वाडी संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होते. विजय संघाचे अभिनंदन अभिनंदन, तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरेल धन्यवाद डीजे. आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कालपासून आपण पाहिलं पाहिजे